तर नमस्कार मंडळी, सर्व काही तयारी झालेली आहे आणि फ्रीज मधून काढून 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि 20-25 आपण प्रीमियर ठेवलेला कलिंगड सर. ह्या ठिकाणी सर्व तयारी झालेली आहे. कलिंगड पूर्ण बारीक करून घेतलेले आहे. ह्या ठिकाणी सब्जा आहे, इकडे ह्या ठिकाणी दूध आहे आणि ह्या ठिकाणी रोज सिरप आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या कलिंगड सरबतला. ह्या ठिकाणी दुधामध्ये आपण सुरुवात झालेली आहे कलिंगड कापण्याची. अर्धा ह्या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी थोडंसं बाकी आहे. म्हणजे सुरुवात केव्हाच झालेली आहे, अर्धा बाकी आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहोत घरामध्ये आणि घरामध्ये आज चाललाय प्लॅन कलिंगडचा ज्यूस बनवायचा. कारण आपण बघतोय गरमी सध्या मुंबईत काय चाललं वातावरण. मार्च आणि एप्रिलमध्ये एवढी गरमी वाढत चालली ना की 40च्या डिग्रीच्या बाहेर चालली डग्री. म्हणजे दुबईला जी गरमी आहे ती सध्या मुंबईमध्ये पडते असं वाटतं सर्वांना. तर आज चाललंय घरामध्ये कलिंगड ज्यूस बनवायचा. सर्व ह्या ठिकाणी तयारी चालू आहे. कलिंगड आणलेली आहे आणि तुम्ही ही नक्कीच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओची मजा घ्या. तर नमस्कार मंडळी, सर्व तयारी ह्या ठिकाणी होत आहे. कलिंगड अस्मिताने बारीक करून घेतलेली आहे आणि इकडे पण तयारी चालू आहे कलिंगड बारीक करण्याची. ह्या ठिकाणी काय, या ठिकाणी आहे सब्जा ह्या ठिकाणी घेतलेला आहे. रोज सिरप आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या ठिकाणी दूध आहे. आपल्याला बनवायचं आहे कलिंगड सरबत बनवायचं आहे. आणि वातावरण जे गरमीचं वातावरण चाललंय सर्व ठिकाणी बघतो आपण मुंबई शहरामध्ये जे काही गरम वातावरण चाललंय त्या ठिकाणी आपण ह्यातून बिया काढून फेकायचे आहेत आणि कलिंगड एकदम बारीक करून घ्यायचे. कलिंगड आणली सकाळी आणि पुढे सर्व तयारी झालेली इकडे साहित्याची. ह्या ठिकाणी दूध पण घेतलेलं आहे. दूध आहे ना, हा. आणि चला मग पुढे बघूया कसं काय होतंय. कलिंगड पण एकदम बारीक करून घ्यायचंय. अजून हे कापायचं बाकी आहे ना. चालेल. सुरुवात झालेली आहे कलिंगड कापण्याची. अर्धा ह्या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी थोडंसं बाकी आहे. म्हणजे सुरुवात केव्हाच झालेली आहे, अर्धा बाकी आहे. पूर्ण कलिंगड बारीक करून घ्यायचंय आणि तुम्हाला प्रोसेस माहिती पडेलच व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एक मात्र आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या ठिकाणी सर्व तयारी झालेली आहे. कलिंगड पूर्ण बारीक करून घेतलेले आहे. ह्या ठिकाणी सब्जा आहे, इकडे ह्या ठिकाणी दूध आहे आणि या ठिकाणी रोज सिरप आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या कलिंगड सरबतला. या ठिकाणी दुधामध्ये आपण रोज सिरप घेतोय आणि पूर्ण त्याच्यामध्ये रोज सिरप मिक्स करून घ्यायचा आहे. एक ग्लास पूर्ण ग्लास. नंतर त्याच्यामध्ये आपण सब्जा घेत आहोत. सब्जाचं कारण असं आहे की सर्वांना माहिती असेल, थंड असतं पोटासाठी. कलर पाहिलेला आता मस्त रोज सिरपचा. साखर घ्यावी लागेल ना थोडीफार साखर पण घ्यावी लागेल ह्याच्यामध्ये. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये असंच म्हणा गेलं तर पुढे आपण ह्याच्यामध्ये जो कलिंगड बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेत आहोत. पूर्ण घेऊया ना. अच्छा, हा, जेवढा होईल तेवढं. बरोबर. पूर्ण याच्यामध्ये आम्ही जो कलिंगड आणलेला आहे ते 40 रुपयामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा लिटर दूध, हा समज, आणि अर्धा लिटर दूध आणि जो काही प्राइस प्रमाणाचं कलिंगड त्याप्रमाणे घ्यायचं आहे. झालं. आणि पूर्ण ह्या ठिकाणी आता प्रोसेस चालू आहे कलिंगड सरबत बनवायची. ओके, ना पूर्ण रेडी. अजून ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर घ्यावी लागेल, थोडीफार घ्यायला लागेल ना.
तुम्ही याच्यामध्ये परत साखर पण घेऊ शकता जर तुम्हाला गोड हवा असेल तर. हा, त्यासाठी तुम्ही यामध्ये साखर यूज करू शकता. त्याप्रमाणे आपण साखर घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण साहित्य पूर्ण साखरेचं मिक्स करून घ्यायचं आहे. कमीत कमी ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व आपलं रेडी झालेलं आहे. कलिंगड सरबत थंड होण्यासाठी आपण 20 ते 25 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर याची चव वाढते. त्यासाठी याला आपण फ्रीजमध्ये ऍड करूया. तर नमस्कार मंडळी, सर्व काही तयारी झालेली आहे आणि फ्रीज मधून काढून 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि 20-25 आपण फ्रीजमध्ये ठेवलेला कलिंगड सरबत. तर मस्त त्याचा फ्लेवर रेडी झालेला आहे. तुम्ही सर्व साहित्य आणि कृती बघितली असेल बघापासून. तर आता आपण सर्वांचा स्वाद घेऊया. विहान पण घेणार आहे आणि अस्मिता पण आणि अस्मिताचे बाबा पण घेणार आहेत स्वाद. तर आज आपल्याला स्पेशल बनवेल आपण कलिंगड सरबत. किती ग्लास बनवायचे? 4 ना? एकदम शॉर्टकट आणि सोपी एकदम रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ही घरी बनवू शकता. एकदम टेस्टी अशी रेसिपी बनते. सध्या गरमीच्या वातावरणामध्ये तुम्ही ही रेसिपी घरामध्ये बनवून खाऊ शकता. चालू झाले तर इकडे बघ, मम्मी भरत नाही इकडे. हे का मम्मी, 1 ग्लास किती कडचा? ठीक आहे, 1 ग्लास घेऊन टाक आणि बाहेर दे बाबांना दे. हे लवकर हे बाबांना. तर नमस्कार मंडळी, हे होतं जिसं पाहिलात आपण आणि याच्यामध्ये एकदम सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल. असं म्हणायला गेलं तर या गरमीच्या सीझन मध्ये बघतो आपण पुऱ्या मुंबईमध्ये थोडी गरमी वाढत चालली ना, की 35-40 डिग्रीच्या बाहेर होत चालली आहे. कलिंगड हे असे पदार्थ आहेत ना, जर तुम्ही जर व्यवस्थित त्याची रेसिपी बनवलीत ना, तर तुम्ही घरामध्ये एकदम स्वस्त याच्यामध्ये बनवू शकता आणि खाऊ शकता. काही ठिकाणी असं बोललं गेलं की कलिंगडमुळे काही काही आजार पण वाढत चालले. नक्कीच ते खरं म्हणजे मानलं पाहिजे. पण ह्याचा दोष आपण शेतकऱ्यांना देऊ शकत नाही. जे काही होते विक्रीत त्यामधून असा चुकीचं काम होत आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे असं म्हणायला गेलं तर हे नक्कीच तुम्ही व्हिडिओवर असेल तर बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.